इतक्या दिवस एकटं थांबलो, त्यात फुलना फुलाची पाकळी म्हणल्यावर एखाद्याने लाख दिले असले त्याने मला 10,000 धरून पळा आता, म्हणजे 90,000 रुपये तोटा झाला. व्याज पण गेलं आणि वर्ष पण गेले. त्याच्यात काय पर्याय काढता येईल किंवा तुम्हाला काही पर्याय माहीत असले मला निवांत 7-8 दिवसांनी सांगा येऊन. याच्यात अशाचे पर्याय आपण सरकारला ते पर्याय देऊ, त्या कंपनीवाल्याला तुमच्या त्या बँकेवाल्याला काही पर्याय देता येईल का बघू. नाही मार्ग निघत नाही, हाय म्हणलं हाय ना, पण मला समजून घ्या तुम्हाला फसूच नाही, मी फसूच नाही झाला. एवढं हाय म्हणायचं, मी एकीकडं तुम्ही तिसरीकडं बसायचं माझ्या आशेवर, मी पडायची. मी जर आरक्षणातलं समजून घेतलं तसं समजून घ्या द्या काय करता येईल. सरकारच्या खांद्यावर जबाबदारी द्यायची का काय करायचं. त्यांनी एकदा जर शब्द दिला सरकारने सगळे पैसे मिळणार, पण मी जबाबदार ते पैसे कसे देत तर ते बघू द्या मला. जबाबदारी पर्याय चला आंदोलनाला, आंदोलन करू करू 4 वर्ष गेले. तुम्ही आंदोलनाची गरज नाही पडा, 3 वर्ष झाली. सरकार याच्यावर जबाबदारी उचलतंय का, ते पैसे द्यायला तयार आहे का. मी त्यांना बोलून बघतो, मला एक पर्याय सांगा आधी. आपण काय करा 7-8 दिवसांनी 7-8, 10-15 जण तुमचे जे नॉलेज बोलायचे ते या, आपण बसू, पण आत्महत्या नका करू. तुम्हाला सांगतो पुन्हा विषय संपला. मी समजून घेतो म्हणजे लक्षात आलं तुमच्या. आणि मग एकदा मला जे कोणी शब्द देईल, बँकेवाला देतोय, सरकार देतंय, सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्री देतात, तुम्हाला पटते ते पर्याय म्हणतो मी, मला नाही. तुम्ही जर म्हणले हा हे पटतंय होईल तर तेवढा दिवस वेळ देऊ, आणि तेवढ्या वेळेत नाही ऐकलं मग त्याला दाखवतो हिसका कसा असतो, पैसे कसे निघत. मी बिना माहिती घ्यायचं तुमचं माहिती मला दुसरे नाही. कर्ज आहे नॅशनल बँकेचं जे कर्ज आहे, नॅशनल बँकेनं आमच्याकडनं पैसे कुठे साहेबांनी घेऊन नॅशनल बँकेतून कर्ज घेतलं, ते कर्ज नंतर घेतलेलं आहे. अगोदर ठेवीदारांनी मिळालं पाहिजे. लक्षात तुमच्या जे 7-10-15 जण आहेत ना, 7-8 दिवसांनी आणखी आपण सविस्तर ड्राफ्ट तयार करू त्याचा, सरकारला स्वीकारायला लावू. बँक पैसे